छावा भाग 30. जरी नक्षीचे जॅकेट घातलेला एक पठाणी हेजीब 2 हशमांना संगतीला घेऊन पाली दरवाजाने गड चढून आला होता. संजीवनी माचीवरच्या दसऱ्याच्या गलगलाटाकडे नफरतीने बघत राजांच्यासाठी आणलेला खलिता त्याने बाले किल्ल्यावर रवाना केला होता. बाळाजी चिटणीसांनी तो खलिता स्वीकारून राजांच्या समोर दस्तुरी स्पर्शासाठी अदबीने धरला. राजांनी त्याला स्पर्श करून खलिता वाचण्याची आज्ञा केली. बाळाजी खलिता वाचू लागले. तुम्हास जाहीर करण्यास संतोष वाटतो की आम्ही अर्जी केल्याप्रमाणे तुमच्या वफादारीचा बादशहा सलामतनी स्वीकार केला आहे. इतकेच नाही तर हप्त हजरी मनसब 2 लाख रुपये बक्षीस आणि निशान नौबत घेण्याची परवानगी तुमचे फर्जंद संभाजी राजे यांना देण्याचा हुकूम बादशहा सलामतनी रजामंद होऊन सोडला आहे. सबब हे पत्र पावताच फर्जंद संभाजी राजांना इकडे ताबडतोब पाठवून द्यावे, म्हणजे हुकुमाप्रमाणे त्यांना या चीजवस्तू बक्ष करण्यात येतील. बाळाजींनी वाचन पुरे केले. पुरंदरवरून दिलेर खान पठाणाने ते पत्र पाठविले होते. दसऱ्याचा मुहूर्त धरून त्याने आपला खास हेजीब राजांच्याकडे पाठविला होता. संभाजी राजांना मोगली मनसब दिल्याचे शाही फरमान औरंगजेबाने दिल्लीहून जातीनिशी सांडणी स्वाराकडून पाठविले होते. ते फरमान मिर्झा राजाच्या गोटाजवळ आले होते. जातीनिशी सामोरे जाऊन संभाजी राजांनी ते स्वीकारायला पाहिजे होते. बाळाजींनी वाचून थैली बंद केलेल्या पत्राकडे बघताना राजे कसल्या तरी विचारात गढून गेले. त्यांनी बाळाजींच्याकडून पत्र आपल्या हाती घेतले. थैलीतून पत्राची वळी बाहेर काढली. ती उलगडून पत्रावरून एक धावती नजर फिरविली. दिलेरच्या पत्रात कुठे चुकून सुद्धा राजांच्यासाठी अदबीचा आदराचा शब्दही दिसत नव्हता. राजांनी एक उतरता निश्वास सोडला. पत्र पुन्हा थैली बंद केले. इतक्यात जातीनिशी आखाडा फोडून आणलेले विजयादशमीचे सोने राजांना देण्यासाठी संभाजी राजांनी महालात प्रवेश केला आणि पुढे होत संभाजी राजांनी राजांच्या पायांवर डोके ठेवले. राजांच्या ओंजळीत लुटीचे सोने देताना संभाजीराजे म्हणाले, महाराज साहेब, आम्ही बयाजवार बिलाकसूर आखाडा फोडला, एका बारात चौक चित केला. राजांच्या हातातील दिलेरच्या पत्रथैलीवरच संभाजीराजांचे सोने होते. एकदा आपल्या ओंजळीकडे आणि एकदा समोरच्या आपल्या पुत्राकडे राजांनी बघितले. राजे विचारांच्या तंद्रीतच होते. तुम्ही आखाडा फोडून सोने बाहेर काढलत, आम्ही मात्र आमच्या हातानं आमचं सोनपान आखाड्यात लोटलं आहे. कधी कधी माणसाला अंदाज नसलेल्या सीमाही उल्लंघाव्या लागतात. जग रहाटी वेगळं सीमोल्लंघन करावं लागतं. धुमसणाऱ्या दिलेरनं अचूक वेळ साधली बाळराजे. हत्यारानं सोनं उष्ट केलंत. तसंच या मुहूर्तावर अक्कल हुशारीनं राजकारण उष्ट करा. आई जगदंबा त्यासाठी तुम्हाला आपल्या वाघाचं बळ देईल. राजांनी ओंजळीतील सोनपाने आणि थैली तशीच बाळाजी आवजींच्या हाती दिली आणि आपल्या हाताच्या बोटातील अंगठी उतरून संभाजीराजांच्या ओंजळीत ठेवली. दसऱ्याची सोनपाने सुकलीसुद्धा नाहीत, तोच संभाजीराजांना पुन्हा राजगड सोडावा लागला शाही फरमान स्वीकारण्यासाठी. राजांचा आणि मासाहेबांचा आशीर्वाद घेऊन संभाजीराजे रजपुताच्या गोटाजवळ आले. सोबतीला दावलजी घाटगे, नेताजीराव, गंगाधरपंत आणि विश्वासू मंडळी होती. किरतसिंगाने सामोरे येत त्यांची आगवानी केली. आई ये शंभूराजे म्हणत मिर्झा राजाने पुढे येत त्यांचा हात हातात घेऊन स्वागत केले. मिर्झाचा गौरवर्णी चेहरा उजळून गेला होता. दख्खनेत कुणाला नाही अशी फते त्याला मिळत होती. मिर्झाने संभाजीराजांना आपल्या बैठकीवर बसवून घेतले.
शामियानात असलेल्या बक्षी जानी बेग आणि तेजसिंह कछवाह यांचा परिचय करून दिला. राजांच्या तब्येतीची राजकारणी रिवाज म्हणून विचारपूस केली. मोठ्या समाधानाने मिर्झाने हुक्क्याची नळी हाती घेऊन क्षणभर हुक्का चूस केला आणि बक्षी जानी बेगकडे बघत म्हणाला, बक्षी, फरमान अपनाने का रस्मो रिवाज कुंवर शंभूजी को समझा देना, कुसूर मत करना. बक्षी बेगने झटकन वाकून मिर्झाला तस्लीम केली. जी हुक्मरानाजी म्हणत त्याने संभाजी राजांना निरखले. त्याला जाणवले की एवढ्या कमती उमरीचा दिल्ली दरबारात एकही सरदार नव्हता व अदब राखून फरमान स्वीकारण्याची शाही पद्धत त्याला समजावून सांगणे बक्षी बेगला अवघड वाटले. थंडीचे दिवस असल्यामुळे गव्हाच्या गरम कांजीचे बदाम पिस्ते सोडलेले कटोरे घेऊन एक खिदमतगार आत आला. मिर्झा राजासमोर कटोऱ्याचे तबक चौरंगावर ठेवून निघून गेला. मिर्झाने 2 कटोरे उचलले. त्यातील कांजी एकमेकांत ओतून पुन्हा कटोरे सारख्या शिगेचे केले. गरम वाफा वर उफाळल्या. त्यातील एक कटोरा संभाजी राजांच्या हाती देत मिर्झा म्हणाला, लीजिए छोटे राजा साब. संभाजी राजांनी कटोरा हाती घेतला. गरम कांजीचा एक सुखावह घुटका घेत मिर्झा राजा म्हणाला, छोटे राजा साब, इस बख्शी के डेरे में जाना, रिवाज की हर बात ध्यान देकर सुनना, फरमान अदब से अपनाना, समझदार हो, सब ठीक होगा. कांजीचा घुटका घ्यावा म्हणून संभाजी राजांनी कटोरा ओठाला लावला होता, पण त्याचा चटका बसल्यामुळे त्यांनी तो तसाच झटकन खाली घेतला. हातातील कटोऱ्याकडे बघताना त्यांना आपल्या आबासाहेबांची आठवण झाली. त्यांनीही रिवाज सांगितला होता, दसऱ्याच्या आखाड्याचा, कडी मोहरा बहाल करण्याचा. मिर्झाही रिवाज सांगत होता, अदब राखण्याचा. ठंडी होने दीजिए. मिर्झा संभाजी राजांच्या कटोऱ्याकडे बघत पुढे झुकून म्हणाला. मान उठवून त्याच्या डोळ्यात क्षणभर रोखून बघताना संभाजी राजांना होळीच्या पेटत्या हुडव्यात बेधडक हात घालणारे, सोन्याच्या आखाड्यावर तुटून पडणारे आपले मावळे आठवले. त्यांचे अंग सरसरून आले. मिर्झावरचे डोळे तसेच ठेवून त्यांनी हातीचा कटोरा वर उठवून ओठाला लावला. कपाळावरचे शिवगंध जराही न ढळविता, पापणी न मोडता त्यांनी कटोऱ्यातील गरम कांजी घटाघटा पिऊन टाकली. तानल्या भुवयांनी त्यांच्याकडे बघत मिर्झाने आपल्या हातीचा कटोरा तसाच ठेवला. त्या राजपुतानी मनात एक विचित्र विचार तरळून गेला. त्याला शिवाजी राजे समोर असताना धगधगीत अंगार वाटले होते. त्यांचा हा फर्जंद त्या अंगाराच्या जवळपासचा वाटत होता, पण कसा ते मात्र मिर्झाला नीट उमजेना. त्याच्या केशरी टिळ्याला कपाळभर आट्या पडल्या. सोपे होते, पण मिर्झाला सापडले नव्हते. राजे धगधगीत अंगारासारखेच होते, न विझता अंगभर पेटणारे. त्यांचे फर्जंद संभाजीराजे त्या अंगाराचाच अंश होते, अंगाराने फेकलेल्या धगीच्या लोळासारखे, न चुकता चटका देणारे. बक्षी, छोटे राजा साहब को अदब से ले जाना अपने डेरे में. मिर्झाने स्वतःला सावरीत जानी बेगला फरमावले. जी हुजूर. किरत सिंगाने डोईवरचा साफा डोलविला. जाइये शंभूराजे, मिर्झा राजाने संभाजी राजांना सुचविले. बक्षी जानी बेग आणि किरत सिंग यांच्या मागून नेताजींच्यासह संभाजीराजे मिर्झा राजाच्या शामियान्यातून बाहेर पडले. त्यांच्यासमोर किल्ले पुरंदर दिसत होता. कानात नेताजींचे बोल घुमत होते. जिथं माणूस उपाजतं ती जागा साद घालती माणसाला. त्यांना वाटत होते 10 कमरेत वाकून तस्लीम करणारा हा कोरल्या दाढीचा बक्षी बेग
पिळल्या दाढीला पुन्हा पुन्हा पीळ देणारा हा कीरत सिंग या सगळ्यांना इथेच सोडावे आणि थेट किल्ले पुरंदरची चढण चढून त्याचा माथा गाठावा, एकट्याने आणि पायी. बक्षी बेगच्या छोट्या माटाचा चांद ताऱ्याचा डेरा आला. त्याचे पठाणी पहारेकरी हातातील हत्यारे कपाळाला लावीत कमरेत वाकले. बक्षी बेग, कीरत सिंग यांच्या मागून संभाजीराजे आणि नेताजी त्या चांद ताऱ्याच्या डेऱ्यात शिरले. कुणाची नियती कुणाला कसल्या अभद्र दरवाजात उभे करील ते सांगता येत नाही. कीरत सिंगाने संभाजीराजांना आपल्या बैठकीवर बसविले. नेताजीराव त्यांच्यासमोर सावध नजरेने उभे राहिले. पडविलेल्या पोपटासारखा बक्षी बेग फरमानचे रिवाज सांगू लागला. हे असले काही संभाजीराजांनी कधीच ऐकले नव्हते. दिल्लीहून मुईउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर पातशहा गाजीचे त्यांना 5,000 सरदार करणारे शाही फरमान सुटले होते. त्या फरमानावर फरमानी निशाणी म्हणून औरंगजेबाच्या खाशा हाताचा पंजाचा मेहंदीच्या रसात बुडविलेला ठसा होता. फरमानाचा सांडणीस्वार मजला मागे टाकीत औरंगाबाद मार्गे कर्हे पठाराजवळ मिर्झाच्या तळापासून एका मजलेवर येऊन थांबला होता. मिर्झाने आपल्या तळाच्या उत्तरेच्या बाजूला त्या फरमानासाठी फरमानबाडी उभी केली होती, ज्यात उभा उंट सहज मावू शकेल असा चौकोनी आकाराचा उंच शामियाना फरमानासाठी खडा करण्यात आला होता. फरमान घेऊन येणारा सांडणीस्वार आपला उंट थेट शामियान्यात आणून खडा करणार होता. ज्याने फरमान स्वीकारायचे त्या दरबारच्या कदीम चाकराने पाठ न दाखविता त्या उंटासमोर पेश व्हायचे होते. 3 वेळा लवून तस्लीम कुर्णीस करायचा होता. मग सांडणीस्वार सवारीचा शाही उंट खाली बसविणार होता. चाकराने आपले गुडघे जमिनीवर टेकून त्या उंटाच्या बगलेला खाली मान घालून बसायचे होते. सांडणीस्वार त्याच्या डोक्यावर फरमानाची थैली उंटावरून ठेवणार होता. ती हातांनी धरून उठत पाठ न दाखविता चाकराने तसेच 10 कदम मागे हटायचे होते. साक्षात शहेनशाह हिंदुस्थान आपल्या सामने मौजूद आहेत या कल्पनेने चाकराने हे सारे रिवाज बिलाकसूर पार पाडायचे होते. ही शाही चाकरी होती. तिचे हे शाही फरमान होते. त्याचे हे रिवाज होते. आजवर मी म्हणणाऱ्या कैक शमशेरजंगांनी, तेग बहादरांनी याच पद्धतीने असले फरमान स्वीकारले होते. बक्षी बेगचा एक एक शब्द संभाजीराजांच्या जीवाची घालमेल करीत होता. आजवर मासाहेब, राजे, आई जगदंबा आणि प्रेमाचे वडीलधारे यांच्याखेरीज कुणासमोरच त्यांनी कधीच गुडघे टेकले नव्हते. एका जनावरासमोर तर नाहीच नाही. मासाहेब, राजे आणि राणीवशातील आऊसाहेब यांच्या हाताशिवाय काहीच मस्तकावर घेतले नव्हते. किमान कसल्याही प्रसंगी कुठलाही कागदी चिठोरा मस्तकी घेण्याची पाळी त्यांच्यावर आली नव्हती. संभाजीराजांचा श्वास घुसमटत होता. आपल्या जीवाची ज्योत कुणीतरी काळ्या भिन्न चिमटीत पकडून चेचू पाहत आहे असे त्यांना वाटत होते. ते एकसारखे नेताजींच्याकडे बघत होते. त्यांची छाती वर खाली धुमसत होती. ते ताडकन म्हणाले, ध्यानी आला फरमानाचा रिवाज, येतो आम्ही. कीरत सिंग आणि बक्षी बेग यांना एक शब्दही न बोलू देता त्यांनी नेताजींना मानेने इशारत केली. ते तडक बक्षीच्या डेऱ्याबाहेर पडले. लगबगीने धावत नेताजी त्यांच्या पाठीशी आले. नेताजी काका, दादाजींना सांगा, आमच्याने हे रिवाज पार पडणार नाहीत. आमच्या वतीने कुणीही ते फरमान घेईल. पर धाकलं सरकार, राजांनी तहात हे मानल्यालं हाय. त्यांचा शब्द खाली येईल. राजपूत हे नाही मानायचा. नेताजी त्यांच्या बरोबरीने चालताना त्यांची समजूत काढू बघत होते. नाही नेताजी काका, एका जनावरासमोर गुडघे टेकणं आम्हास साधणार नाही. थैली मस्तकी धरणं होणार नाही. माझं ऐकावं बाळधनी, ही चाल हाय. ह्यो राजपूत आपल्या मुलकातनं ढळायची राजे आणि आम्ही वाट बघतोय.
समजुतीने घ्यावं बाळराज, नाहीतर तुम्हा पायी राज आम्हाला बोल लावतील, ठपका आमच्यावर येईल. फरमान घ्यावं. 3 येळा करायचा मुजरा आई अंबेचा योग, मासाहेबांचा योग आणि राजासनी योग मानून करावा. गुडघं टेकावं ते पुरंदराकडं बघत, थोरल्या राणीसाबासनी टेकावं. नेताजी कळवळ्याने बोलत होते. ते ऐकून संभाजीराजे थांबले. नेताजींकडे रोखल्या नजरेने बघत गोफणगुंड्यासारखा वाटणारा प्रश्न त्यांनी विचारला. तुम्ही कराल हे सारं नेताजी काका? नेताजींच्या थोराड पगडीची मुंडी क्षणात खाली आली. बाळराजांना काय आणि कसे सांगावे हे त्यांना समजेना. तसेच चालत संभाजीराजे मिर्झा राजाच्या शामियान्यात आले. त्याच्या डोळ्यांना डोळे लावून म्हणाले, तुमचं फरमान आमच्या वतीनं कुणीतरी घेईल. आम्ही ते घेणार नाही राणाजी. कधी नव्हे तो राणाजी हा शब्द त्यांच्या ओठांतून निसटला. क्यों? क्या हो गया कुंवर? मिर्झाचा चेहरा चिंतातूर झाला. तो गपकन बैठकीवरून उठलाच. तुमच्या रिवाजात ते घेणं आम्हास जमणार नाही. आम्ही गुडघे टेकणार नाही. संभाजीराजे मिर्झाला जाणवेल एवढ्या निर्धाराने म्हणाले. नहीं, ऐसा मत करना. फरमान की बेअदबी हमको राजा साहब को मुसीबत में डालेगी. मिर्झाच्या कपाळीचा केशरी टिळा एका जागी गोळा झाला. पोटात गोळा धरल्यासारखा तो बोलत बोलत संभाजीराजांच्या जवळ आला. त्यांच्या खांद्यावर हात ठेवताना तो क्षणभर गप्प झाला. त्यांना डोळाभर निरखून बघताना त्याच्या लालसर नाकपुडीतून एक दीर्घ निश्वास सुटला. आप किसको मानते हैं? राजा साहब को ना? हुक्क्याचे संत झुरके घ्यावेत तसे त्याने पडल्या आवाजात शांतपणाने विचारले. जी. संभाजीराजांनी होकाराचा टोप हलके डुलविला. राजा साहब ने क्या बताया है? हमको दादाजी बोलना, हमारी बात मानना. कहो कुंवर, आप हमें दादाजी नहीं मानते? मिर्झा आपल्या खास राजकारणी मिठास पद्धतीने बोलला. संभाजीराजे घोटाळले. हा तोच माणूस होता ज्याने स्वतःच्या शामियान्यात आपली व्यवस्था केली. स्वतःच्या खास बिस्तऱ्यावर आपल्याला झोपू दिले. शाल पांघरली. इतमामाने एक हत्ती नजर केला. मोठ्या आदराने आणि अदबीने वागविले. हा आपला नव्हता, पण स्वतःबद्दल कुणालाही आपलेपणा वाटायला लावणारे कसब याच्या अंगी होते. संभाजीराजे त्याला निरखीत होते. आपल्या छोटेखानी डोळ्यात जोखू बघत होते. एकाएकी तळावरची शहाजने वाजू लागली. किरतसिंगाची वर्दी मिळालेला फरमानाचे शहाजनांनी स्वागत होत होते. तळावरच्या पठाणी, रजपुती, उझबेकी हशमांनी नंगी हत्यारे नाकांसमोर पेलून फरमानाच्या उंटाच्या वाटेवर दोन्ही बाजूंना शिस्त धरली. उखळीचे बार दणदणू लागले. चलिए शंभूराजे, जूते यहीं पर उतार दीजिए. मिर्झाने आपला हात संभाजीराजांच्या पाठीवर हळुवार ठेवीत शब्दांची अत्तरी कुप्पी खोलली. संभाजीराजांनी पायीच्या मोजड्या उतरल्या. मिर्झा राजा संभाजीराजांना घेऊन बाहेर पडला. राजा रायसिंह, किरतसिंह, तेजसिंह कछवाह, इंद्रमन बुंदेला, निकोलो मनुची, बादल बख्त्यार, नेताजी, दावलजी, गंगाधर पंत अशा दोन्ही बाजूंकडील खाशा मंडळींनी त्यांच्या मागे फेर धरला. चालले. पंच हजारी मनसबदारीचे शाही फरमान स्वीकारण्यासाठी अनवाणी पायांनी संभाजीराजे फरमानबाडीकडे चालले. त्यांच्या आयुष्यातील हा सगळ्यात कठोर काळा दिवस होता. समोर त्यांना काळवंडलेला पुरंदर दिसत होता. त्यांच्या कानामनात राजांचे धीरगंभीर शब्द घुमत होते. औरंगजेब दिल्लीचा बादशहा आहे. त्याच्या सरदारांखेरीज तो कुणालाच दिसत नाही. त्याची करणी मात्र आमदुनियेला दिसते. त्याच्या भावांना दिसली, खुद्द त्याच्या बापाला दिसली. भुयारं कधीच संपत नसतात बाळराजे. चाल कधीच थांबत नसते.
माँसाहेबांची तुळजाई बोली त्यांना आपल्या पाठवळीवरून हातासारखी फिरत असल्याचा भास झाला. अशा वाटा चालताना मागं कधीच बघायचं नसतं. कुणास ठाऊक प्रसंग घडला तर तुम्हास आम्हासही ती कोशिश करणं पडेल. जळत्या हुडव्यात हात घालणं पडेल. संभाजीराजांच्या सुन्न झालेल्या कानांना घुमणाऱ्या संबळीची तडतड ऐकू येऊ लागली. तुणतुण्यांची टणटण त्यात मिसळली गेली. एक गोंधळी कानावर हात ठेवून जगदंबेचा महिमा गाताना त्यांना क्षणभर दिसला. उदरपरडी घेऊन हाती ब्रह्मांडी फिरवी, 184 घरची भिक्षा मागविली बरवी. स्वतःलाच पाठीवरून वाहून आणल्यासारखे संभाजीराजे मिर्झा राजाच्या सोबतीने फरमानबाडीत आले. बाडीच्या चारी बाजू खुल्या होत्या. सगळा तळ तो नजारा बघण्यासाठी बाडीभोवती दाटला होता. पावसाळा नुकताच संपल्याने पायतळीची जमीन ओलसर होती. वाजत गाजत सांडणी स्वार फरमानबाडीत आला. तस्लीम करून संभाजीराजांनी उंटाच्या बगलेला ओलसर भुईवर आपले गुडघे टेकले, मान खाली टाकली. सांडणी स्वाराने धुळीने माखलेला शाही फरमानाचा पिस्ताई रंगाचा उंट बसता केला. हातातील फरमानाच्या ओळीची फासबंद थैली स्वाराने वर उचलली. एखाद्या फकीराने बंद्याच्या शिरावर मोरपिसाचा जुडगा ज्या टेचात ठेवावा तशी ती थैली त्याने संभाजीराजांच्या केशरी टोपावर ठेवली. चढी आवाजी लावून त्याने शिरा फुगवीत सरावाची खडी ललकारी दिली. अबुल मुझफ्फर मुईउद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर पातशाह गाजी मालिके तख्ते ताऊस शहनशाह हिंदुस्तान से फरमाने दरबार शंभूजी बिन सेवाजी भोसला सुबह दख्खन को रजामंदी से बख्श. अदब अदब. स्वाराच्या तोंडातून दरबारी शब्दांच्या लहाया फुटत होत्या. तळावरच्या तोफा अंगाला झटके देत बारांचे आवाज उठवू लागल्या. खाली मान घातलेल्या संभाजीराजांच्या सूर्यपेट डोळ्यांतून सरसरत ओघळलेले पाणमोती कवड्यांच्या माळेवरून निसटून खालच्या ओल्या जमिनीवर उतरू लागले. त्यांच्या छातीचा भाता कोंडला होता. भवानीचा भंडारा सांडला होता. त्यांच्या कोवळ्या नीतीने क्रूर खेळ मांडला होता. त्यांना वाटत होते उशी घेणाऱ्या घोड्यासारखे ताडकन वर उडावे, मस्तकावरची थैली सरळ धुळीत फेकून द्यावी आणि वाट फुटेल तिकडे घोडगतीने धावत सुटावे. उठिये कुंवर. मिर्झाने वाकून त्यांच्या पाठीवर हात ठेवला. फरमानासह त्यांना तसेच 10 कदम मागे हटते घेतले. संभाजीराजांनी मान वर उठवून फरमान नेताजींच्या हाती दिले. त्यांच्याकडे बघताना नेताजींना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला. एवढ्या अवधीत बाळराजांची नजर केवढी दुखरी झाली होती. ती बघताना नेताजींची मान आपोआप खाली गेली आणि त्या खाली गेलेल्या मानेबरोबर 12 मावळांचा रानवारा पिणारे हर हर महादेवचा जोश उठविताना इंगळासारखे पेटून उठणारे नेताजींचे डोळे क्षणात पाणथरून आले. त्यांना आपल्या धाकल्या राजाच्या पांढऱ्या सफेद जाम्यावर गुडघे टेकल्यामुळे उठलेले मातीचे डाग दिसत होते. ते डाग जामा धुतला तरी कधीच जाणार नव्हते. भाग 30 समाप्त.